नमस्कार. काय सांगाल, सावरगाव कुसूर गटात कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोणाची कामं चांगली आहेत आणि कोण इथे वरचढ ठरेल? संतोष दादा चव्हाण. का बरं, का वाटतं? अहो, मी स्वतः गरीब कुटुंबातला माणूस. मी आमच्या गावामध्ये आम्हाला मस्त संतोष दादा क्रिकेटला पैसे देतोय. आम्ही म्हणलं आम्हाला 1 रुपया क्रिकेटला नको. आमच्या गावात 4 पेशंट कॅन्सरचे. त्यांनी आम्हाला संतोष दादांनी 1-1 लाख रुपये दिले. आम्ही त्या पेशंटपर्यंत पोहोचवले. आज पेशंट ठणठणीत आहे. एक बी असा पेशंट नाही तो, पण त्यांनी पैसे आम्हाला दिले. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले. आज पेशंट टकाटकमध्ये आणि वर शरदादांचं वर्चस्व आहे. दादांचं खाली वर्चस्व होणारच आहेच आहे. आम्ही सगळे संतोष दादा बरोबर आहे. हे लोक काही बोलती नाही, पण आम्ही सांगतो, आम्हाला माहिती, मला अनुभव आहे. आता इथे जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक म्हणतात गुलाबशेठ पारखे किंवा आशाताई, मग कसं पाहिलं जातं, तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं पाहता? आणि आमचं मत तेव्हा संतोष दादा येणार. तरुण पिढीला सगळ्यांना संतोष दादाचे. हे काय बोलती नाही. आता हे तरुण पोरं काय बोलती नाही. आमच्या गावामध्ये जरा या असं तरुण वर्ग बोलतच नाही. कोण पुढे जातात त्याच्यामुळे कोणीच बोलत नाही. काय काय कामं केली संतोष दादांनी आतापर्यंत? भरपूर कामं केली. आता माझी आमच्या ज्या गावची यात्रा होती सावरगावची, तिथं पूर्ण पिरापाशी अंधार असतो. मी संतोष दादाला एकच शब्द टाकला, दादा आम्हाला इथं मोठा टावरचा हॅलोजन पाय. 10 मिनिटात तो टावरचा हॅलोजन मंजूर केला. ते म्हणले लावून घ्या. आम्ही म्हणलं आमचे गावातले एक जण प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ते म्हणले थांबा आपण लावून घेऊ. आणि हे आता इथे आज समोर करत बसताना नुसतं आम्ही शब्द टाकला, आम्हाला 3 हॅलोजन पाय. 10 मिनिटात जा घेऊन या. लावलं आम्ही हॅलोजन तिथं सुद्धा. म्हणजे त्यांना सांगितल्यानंतर सगळी कामं पूर्ण झाली होतात. कामे. हा, कामं झाली. मला 3 मुली, मला 3 त्यांनी दप्तर दिले. शाळेच्या मुलींना 3 बॅगी दिल्या. याच्यात मला लय मोठं समाधान झालं. माझ्या मला 3 मुली, 3ही मुलीला 1-1 दप्तर भेटलं. तिलाच नाही 3, पूर्ण ते कोणत्या गटात असू, त्यांनी एवढ्या भागात इतक्या सॅगी वाटल्या, बॅगी वाटल्या सगळ्यांना, मुलांना, लहान मुलांना, 10वी पर्यंत मुलांना. आणि काय? आमच्या गावात 2-3 कॅन्सर पेशंट. मी काय नावं सांगत नाही त्यांची, पण दादा असे म्हणलं क्रिकेटला पैसे घ्या पोरांनो, आपल्या माझ्यातर्फे क्रिकेट भरवा. आम्ही म्हणलं आम्हाला 1 रुपया नको असे क्रिकेटचा, आम्हाला हे पैसे द्या. त्या कॅन्सर पेशंटला लागन. त्या पेशंटला आम्ही, माझे मित्र असे 2-4 मित्र गेलो, त्या पेशंटला पैसे दिले. तो आज कॅन्सरचा पेशंट इतका टकाटक आहे, रोडनी चालवतो, बोलवतो ना, आम्हाला राम शाम घालून. हा, म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष दादांचं सामाजिक कार्य देखील चांगलं आहे. संतोष दादाच निवडून येतील. नमस्कार. नमस्कार. प्रॉपर सावरगावचे? हो. काय सांगाल, सावरगाव कुसूर गटात कोणाच्या नावाची चर्चा आहे? संतोष दादा चव्हाण. का बरं, का असं वाटतं? कारण दादांचं काम चांगलं आहे. दादांनी शाळेत बॅगी वाटप केले बारकाल्या पोरांना, परत शाळेच्या पोरांना काय अडचण आली दादा आहे. पण आता हे दोन जे आहेत, गुलाबशेठ पारखे, आशाताई, यांची पण कामं चांगली आहेत असं लोक म्हणतात. हो, त्यांची पण चांगली, पण दादांचं पण काम चांगलं आहे. कारण पेशंट सावरगावमध्ये ते कॅन्सर आहे, ते माझी त्यांनी फाईट दिली. त्यांनी सांगितलं कारण तिथं मेची भरवण्यापेक्षा ते पैसे त्यांना जायला पाहिजे, ते पेशंट बरे व्हायला पाहिजे. त्यामुळे तिथं हे केलं दादांनी. काय सांगशील, सावरगाव कुसूर गटात तरुणांमध्ये कोणाची नावाची चर्चा आहे? संतोष दादा चव्हाण. का बरं, का असं वाटतं? उगवतं नेतृत्व आहे. दादांनी जे आतापर्यंत असतानाची कामं केलीत त्यामुळं, आणि युवकांसाठी दादांचं नोकरी लावून देणं असेल किंवा कोणाला काय अडचण असेल, वैद्यकीय मदत असेल, हे दादांनी बरेचशी कामं केलीत नाही का? अशी एखादी 2 कामं सांगता येतील का, जी कामं दादांनी केली आहेत आणि ती समाजासाठी खूप प्रेरणादायी ठरली? ज्यावेळेस सावरगाव कुसूर हा गट फुटला नव्हता, पहिला गट होता सावरगाव धालेवाडी. तो गट फुटला नव्हता, आरक्षण आलं नव्हतं गेल्या पंचवार्षिकला. आपलं पुरुष आरक्षण होतं, सर्वसाधारण पुरुष. ह्या वेळेस परत सर्वसाधारण पडेल याची गॅरंटी नव्हती, महिलांची शक्यता जास्त होती. तरी पण दादांनी गट फुटला नव्हता, आरक्षण जाहीर नव्हतं, तरी दादांनी वैयक्तिक खर्चाने 40 लाख रुपये घालून पूर्ण गटात बॅग वाटप केली. किंवा असं म्हटले नाही का गरीब विद्यार्थ्यांना द्या, यांना जेवढे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये त्यांना सगळ्यांना बॅग वाटप केली. आज म्हणजे शिक्षणासाठी पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी. त्याच्यानंतर कोणतेही ज्यांची परिस्थिती नसते काहींची शाळेत जाण्याची वगैरे, दादांनी असे बरेचसे विद्यार्थी ज्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलेले. त्यामुळे दादा हे नेतृत्व आम्हाला पटण्यासारखं आहे. परंतु आता इथे मी सावरगाव गटात जेव्हा बाईट घेतला तेव्हा काही ज्येष्ठ नागरिक असं सांगतायत की आशाताई आणि गुलाबशेठ पारखे यांचं देखील काम चांगलं होतं आणि परत त्यांनाच संधी दिली पाहिजे. याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, 100% गुलाबशेठचं काम चांगलं आहे. कारण गटात तुम्ही बघा दादांचे गुलाबशेठचे विकास काम आहेत. पण आज संतोषांचं सुद्धा काम कुठं वाईट आहे ना. बाजार समिती अख्ख्या तालुक्याने बघितलं, जिथे ते मॅनेज होऊ शकत होते किंवा आम्ही म्हणतो नाही का आपण त्यांना
ठीक आहे तुम्ही करा बाबा, तुम्हाला काय करायचं, आम्ही शांत बसतो. एवढा बाबाटा करायची त्यांना गरज नव्हती. त्यांनी आम मोर्चे काढले. आज त्यांच्या विरोधात असतात ते कायमच. जिथं अन्याय असं तिथं दादा उभे आहेत, गोरगरिबांसाठी दादा उभे आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं का दादांना एक संधी नक्कीच दिली पाहिजे. आणि आज सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात थोडासा चेहरा नावा बदल हवा, 100% बदल हवा. की संतोष दादांच्या नावाची चर्चा आहे किंवा संतोष दादांची कामं चांगली आहेत, पण तुम्हाला मतदानाचा हक्क आहे का? मला जरी हक्क नसला तर माझ्या घरच्यांना मतदानाचा हक्क नाही का? मी आता ऑन मीडिया फोन लावतो, फोन स्पीकरवर टाकतो, मतदान करायचं कोणला हे तुमच्या समोर विचारतो, ते तुम्हाला उत्तर देतील कोणला करायचं. ठीक आहे, आता घरातल्यांना प्रत्येकाला मायको बोलायला जमन असं नसतं. प्रातिनिधिक स्वरूपात घरचा मुलगा म्हणून तर मी बोलू शकतो का नाही? किंवा आता त्या दिवशी एक विषय झाला, कालच आय थिंक 2 दिवसापूर्वी मी बाईट दिली बस्ती गावात आमच्या. त्यात एक संतोष चव्हाण म्हणून एक फेक आयडी खोललाय दादांच्याच नावाने, कोण कार्यकर्ता माहित नाही. त्याने त्या याच्यात असं लिहिलं, अथर्व तुला मतदानाचा अधिकार आहे का? बरं ठीक आहे बाबा, मला मतदानाचा अधिकार नाही. मी काय म्हणतो त्याच्या नुसार मला मतदानाचा अधिकार नाही. माझ्या घरचं मतदान असेल किंवा माझ्या मित्रपरिवाराचं मतदान असेल, त्यांना मतदानाचा अधिकार नाही का? ठीक आहे, प्रत्येकालाच मायको बोलता येईल असं नाही ना. त्यामुळं आणि हे कसं आहे माहितीये का, ज्यांना समोर येऊन बोलायचा दम नसतो ना, ते असं काड्या करतात, फेक आयडी खोल, हे करते. ठीक आहे, कसं असतं, तुम्ही बोला, काय अडचण नाही, लोकशाही आहे. पण एखाद्या नेत्याला बदनाम करणं हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या नेत्याची चांगली बाजू मांडा, मीडियासमोर मांडा ना, काय हरकत नाही. पण दुसऱ्याच्या विरोधकाचे फेक आयडी खोलायची, त्याच्या नावाने बदनामी करायची हे योग्य नाही असं मला तरी वाटतं. राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने व्हायला पाहिजे, असं घनिष्ठ पातळीला नाही जावं असं माहिती. वय किती आहे? 19. 19 वयात तू पुढाऱ्यासारखं बोलतो. 19 वय म्हणजे माझ्याकडे तालुक्याचा उत्कृष्ट वक्ता आणि आता बारामती या ठिकाणी प्रतिभा चषक झालं आपल्या श्रद्धा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त. तिथं राज्यात 2य क्रमांक आहे माझा वक्तृत्व स्पर्धेत. पण आता हे जे फेक आयडी खोलून तुम्हाला ट्रोल केलं जातं, संतोष दादांना सांगितलं नाही का या संदर्भात? नाही, दादांचं एकच म्हणणं आहे, तर काय का वाळव विरोधक आहेत ते तुम्हाला बोलणार आहे 100%. तुम्ही काही प्रतिक्रिया देऊ नका. पण आता कसं आहे, कोणी जर आपल्याला गलिच्छ पातळीने बोलत असेल तर आपल्याला पण सहन होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही पण त्याच पातळीवर जाऊन शिव्या दिलेल्या आहेत. असं काही नाही का आम्ही तुम्ही म्हटलं तुम्ही शिव्या द्या आणि आम्ही ऐकतो, असं काही नाही. पण आमचं त्यांना एकच विनंती आहे, तुमच्या कार्याला शुभेच्छा. तुम्ही अजून 4 शिव्या बाबा या बाईटच्या खाली पण मला घाल, काही अडचण नाही. तर तरुणांमध्ये संतोषदादा चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संतोषदादांनी सामाजिक कार्य कशा पद्धतीनं केलंय, अगदी सोप्या शब्दात ह्या तरुणाने सांगितलं.